नंतर बातमी आहे हवामानाची। नागपुरात सकाळपासून वातावरणात बदल दिसून येतोय। सकाळपासून नागपूरमध्ये ढगाळ वातावरण आहे, तर काही भागामध्ये पावसाच्या सरीही बरसल्यात। आज नागपूरचं तापमान 24.6 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे, तर विदर्भातील गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारणाचा पारा तापलेला असताना आता अचानक झालेल्या हवामान बदलामुळे नागरिकांना मात्र थोडासा दिलासा मिळताना दिसतोय। नागपूरमध्ये तापमान थोडंसं कमी झालेलं आहे। विदर्भात तसं उन्हाळ्यामध्ये तापमान भरपूर असतं, गरमी प्रचंड असते, पण आता मात्र वातावरणामध्ये बदल होताना दिसून येतं। इकडचं तापमान खाली आलेलं आहे आणि काही ठिकाणी हलक्या पावसाचाही अंदाज आहे। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। नागपूर शहरात आज सकाळपासून अचानक हवामानामध्ये बदल जे आहे ते पाहायला मिळत आहे। आज सकाळीच नागपूर शहरामध्ये पावसाच्या हलक्या सरी जे आहे ते या ठिकाणी कोसळल्या, त्यामुळे वातावरणामध्ये जे आहे ते गारवा जो आहे तो सध्याला नागपूर शहरात पाहायला मिळतोय। एकूणच पाहिलं तर विदर्भातील यवतमाळ असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर आणि यवतमाळ या काही जिल्ह्याच्या भागामध्ये देखील आज पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे सकाळी आज नागपूर शहरामध्ये जे पावसाच्या सरी कोसळल्यामुळे नागपूरचा पारा 40शी पार गेल्यानंतर आज 25 ते 26 डिग्री तापमानाची नोंद जी आहे ती नागपूरमध्ये झालेली आहे। सध्याला नागपूरचं जे राजकारणाचे जे तापमान आहे ते गरम झालेलं असताना अचानक हवामानामध्ये कुठेतरी बदल झाल्याने शहरामधील एकंदरीतच गारव्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। नागपूरची दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी थोडंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळते, त्यामुळे ऊन थोडं कमी झालं आहे आणि तापमान सुद्धा कमी झाल्याचं दिसतंय। यामुळे नागपूरकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।